नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडोआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, क्लास 10th. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ज्या काही बेसिक ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स आहेत त्यावर आपण चर्चा केलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण सिमिलर ट्रायंगलच्या कन्स्ट्रक्शन्स ऑफ सिमिलर ट्रायंगल या घटकावर चर्चा करणार आहोत. आता पहा, त्यापूर्वी आपण थोडं सिमिलॅरिटी काय आहे हे समजून घेऊ. तर या ठिकाणी आपणाला माहीत आहे की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्यावेळी त्या दोन ट्रायंगलमध्ये करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन दी सेम proportion and the corresponding angles of these triangles are equal or congruent. तर या प्रॉपर्टीचा वापर करून दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोन एकरूप असतात. या गुणधर्माचा वापर करून आपण या ठिकाणी दिलेल्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण कन्स्ट्रक्ट करू शकतो. म्हणून हे आधी लक्षात ठेवा की आपण सिमिलर ट्रायंगल कशाला म्हणतो, त्याच्या प्रॉपर्टी काय आहेत. कारण कोणतीही कन्स्ट्रक्शन किंवा आपण भूमितीय रचना करत असताना त्या पाठीमागे कोणती तरी ज्योमेट्रिक कन्सेप्ट्स या ठिकाणी असते आणि त्यामुळं आपण त्या प्रॉपर्टी माहीत असतील तर सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपणाला एक एक्झाम्पल घेऊन पाहू. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, ड्रॉ अ ट्रायंगल ABC with side BC is equal to 6 cm, AB is equal to 5 cm and angle ABC is equal to 60 degree. त्रिकोण ABC ची माहिती दिलेली आहे. पुढे आपणाला एक्झाम्पल मध्ये काय म्हणले, देन कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल whose sides are 3/4 or 3/4 of the corresponding part of this triangle. म्हणजे असा त्रिकोण कन्स्ट्रक्ट करा की ज्या त्रिकोणाच्या बाजू त्रिकोण ABCच्या बाजूच्या 3 छेदस्थानी 4 पट आहेत. आता या ठिकाणी सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा असा उल्लेख या एक्झाम्पल मध्ये नाही. म्हणूनच आपण यापूर्वी सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टी पाहिल्या. आता प्रत्यक्ष आपण जर प्रॉपर्टीचा विचार केला तर या ठिकाणी तयार होणारा जो दुसरा ट्रायंगल आहे किंवा जो ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करावयासाठी सांगितलेला आहे तो ट्रायंगल हा ABC ट्रायंगलशी कसा असला पाहिजे, सिमिलर असला पाहिजे. मग आता हीच रचना आपण दोन पद्धतीने करू शकतो. एक तर ट्रायंगल ABCला आपण ॲज्युम करू की समजा दुसरा एक ट्रायंगल PQR सिमिलर आहे आणि या ABCच्या दिलेल्या माहितीवरून आपण त्या दुसऱ्या PQR ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स
कॅल्क्युलेट करू शकतो आणि दुसरा स्वतंत्र त्रिकोण काढू शकतो. परंतु यामध्ये आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं ही रचना करू, ज्या दोन त्रिकोणामध्ये एक व्हर्टेक्स कॉमन असेल असा विचार करून या ठिकाणी रचना करूत आपण. आता या ठिकाणी पहा की समजा आपण विश्लेषक आकृती काढली, रफ फिगर जर काढण्याचा प्रयत्न केला तर ती रफ फिगर कशी असेल. समजा हा ABC ट्रँगल असेल, मग हा तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता. ABC ट्रँगल काढण्यासाठी आपणाला अडचण काही येणार नाही. BC 6 सेंटीमीटर लेंथचा सेगमेंट ड्रॉ करा. पॉईंट B जवळ 60 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा. त्यानंतर BA हे डिस्टन्स 5 सेंटीमीटर घेऊन A बिंदू निश्चित करून घ्या आणि ABC काढून घ्या. आता त्यानंतर आपणाला पहा दुसरा असा ट्रँगल कन्स्ट्रक्ट करावायचा आहे की ज्याच्या बाजू 3 छेदस्थानी 4 पट आहेत. म्हणजे एक लक्षात ठेवा की हा जो काय फ्रॅक्शन आहे या फ्रॅक्शनची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे. म्हणून मिळणारा त्रिकोण हा या मूळ त्रिकोणापेक्षा कसा असेल, लहान असेल. मग आता फिगर कशी दाखवावी, कारण आपणाला विश्लेषक आकृती लक्षात आल्याशिवाय पुढची रचना करता येणार नाही. मग आता समजा आपण काय केलं की B बिंदूजवळ विशिष्ट मापाचा कोन करणारा किरण काढला आणि त्या किरणावर या ठिकाणी 4 आर्क घेतले आणि प्रत्यक्षामध्ये आपण या ठिकाणी जर ABC ट्रँगल आणि याच्याशी समरूप येणारा दुसरा त्रिकोण यांच्या साईडचा रेशो जर पाहिला तर हा साईडचा रेशो आहे असं सुद्धा म्हणता येईल. परंतु या ठिकाणी मूळ त्रिकोणाचा नवीन तयार होणाऱ्या त्रिकोणाच्या बाजूशी असणारा जो काही बाजूंचा रेशो आहे, बाजूंचं गुणोत्तर आहे 3:4 मिळणार नाही, उलट मिळेल 4:3, कारण हा मोठा त्रिकोण आहे. त्यामुळं आपण काय करू, या ठिकाणी हा बिफोर C जोडून घेऊ आणि B3 मधून याला पॅरलल लाईन काढू. आता या ठिकाणी पॅरलल लाईन काढण्यासाठी संगत कोन एकरूप असतात हा गुणधर्म या ठिकाणी वापरायलो. खरं तर आपण या ठिकाणी जी काय आपली विश्लेषक आकृती आहे किंवा रफ फिगर आहे त्यामध्ये या गोष्टी दाखविण्याची बिलकुल आवश्यकता नाही. हे सुरुवातीस लक्षात ठेवा. ज्यावेळी प्रत्यक्ष आपण रचना कंपासच्या साह्याने करणार आहेत त्यावेळी या सर्व बाबी याव्यात. तुमच्या माहितीस्तव या ठिकाणी फक्त हे दाखवण्यात आलेले. आता आपण काय करायला लागलो की बिफोर C या सेगमेंटला B3 मधून पॅरलल काढायलो आणि त्यासाठी आपण या ठिकाणी या कोनाशी एकरूप कोन या ठिकाणी काढलेला आहे. आणि संगत कोन एकरूप असतील तर यात 2 लाईन कशा असल्या पाहिजेत, पॅरलल असल्या पाहिजेत, समांतर असल्या पाहिजेत. समजा या पॉइंटला आपण B1 असं म्हणू किंवा C1 म्हणू. आता C1 मधून AC ला काय करू, पॅरलल लाईन काढू आणि या पॉइंटला आपण A1 म्हणू. आणि हा जो काही A1 BC1 हा जो ट्रँगल आहे हा त्यांनी विचारलेला ट्रँगल असेल, ज्याच्या बाजू 3 छेदस्थानी 4 पट आहेत. या मूळ त्रिकोणाच्या बाजूच्या 3 छेदस्थानी 4 पट आहेत. पहा आता या ठिकाणी ABC ट्रँगलची कोणतीही साईड घेतली आणि त्या साईडचा त्याच्या करस्पॉन्डिंग साईडशी रेशो दुसऱ्या ट्रँगल मधली करस्पॉन्डिंग साईड म्हणजे A1 BC1 या ट्रँगल मधली करस्पॉन्डिंग साईड जी आहे त्यांचे जर रेशो पाहिले तर आपणाला 4:3 मिळतात का, मिळतात. किंवा
या ठिकाणी उलटही म्हणू शकतो आपण. नवीन तयार झालेला त्रिकोण आणि मूळ त्रिकोण यांच्या बाजूचं गुणोत्तर हे 3/4 आहे का, हे रफ फिगरमध्ये आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता हे खालच्या रचना वगैरे तुम्ही काही नाही दाखवल्या किंवा या ठिकाणी ज्या रचनेच्या खुणा आहेत या नाही दाखवल्या तरी चालतील, कारण ही रफ फिगर आहे, विश्लेषक आकृती आहे. समजा हेच एक्झाम्पल आपल्याला वेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचारू शकतात, की समजा असंही विचारतील की ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल A1 BC1. In triangle ABC, BC is equal to 6 cm, AB is equal to 5 cm. Angle ABC is equal to 60 degree. And BC is to BC1. BC आणि BC1 चा रेशो पूर्ण BCचं BC1शी असणारं गुणोत्तर 4:3 असेल. मी यापूर्वी उल्लेख केला की तुम्हाला जर या ठिकाणी उलट लिहायचं असेल BC1 इज टू BC, तुम्हाला हा रेशो बदलावा लागेल, 3:4 म्हणावा लागेल. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे हे लक्षात येत नाही, किंवा या ठिकाणी दिलेल्या एक्झाम्पलप्रमाणे रफ फिगर ड्रॉ कशी करावायची आहे हे लक्षात येत नाही. मग लक्षात ठेवा, कधीही आपणाला जो काही कन्स्ट्रक्ट करावा आहे, जो सिमिलर ट्रँगल कन्स्ट्रक्ट करा म्हणून सांगितलेला आहे, तो ट्रँगल लहान आहे की मोठा आहे हे आपणाला या रेशोवरून लक्षात येतं. आणि तो जर लहान असेल तर या ठिकाणी तो मूळ त्रिकोणाच्या मध्ये येतो. आणि नवीन तयार होणारा त्रिकोण जर या मूळ त्रिकोणापेक्षा मोठा असेल तर तो बाहेर जातो. हीच पॅरलल लाईन कुठे गेली असती? बाहेर. आणि याला BCला आपल्याला वाढवावं लागेल. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तसं एक एक्झाम्पल पाहणार आहे. पण आता प्रत्यक्ष हे एक्झाम्पल आपण प्रत्यक्ष रचना कशी करता येईल आपणाला कंपासचा वापर करून. या ठिकाणी मी खुणा दाखवल्यात, परंतु या ठिकाणी आपण कंपासचा वापर केलेला नव्हता. आता प्रत्यक्ष ही रचना कशी करावी लागेल हे या ठिकाणी पहा. तर पहा, या ठिकाणी आपणाला एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे. ड्रॉ ट्रायंगल ABC with side BC is equal to 6 cm, AB is equal to 5 cm and angle ABC is equal to 60 degree. तर हा आपल्याला दिलेला त्रिकोण आहे. हा सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्ट करू आणि या दिलेल्या ट्रायंगलच्या 3/4 ऑफ करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ धिस ट्रायंगल असा दुसरा त्रिकोण आपणाला या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करावायचा आहे, की ज्या त्रिकोणाच्या बाजू 3/4 पट आहेत मूळ त्रिकोणाच्या. तर या ठिकाणी मूळ त्रिकोण सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्ट करू. त्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल, या ठिकाणी पहा, आपण सुरुवातीला BC हा 6 सेंटीमीटर लेंथचा सेगमेंट ड्रॉ करून घेऊ. BC 6 सेंटीमीटर. देन ड्रॉ अँगल 60 डिग्री ॲट पॉइंट B. B बिंदूजवळ 60 अंशाचा कोन करणारा किरण काढू. आणि हा रे काढल्यानंतर या रेवर आपणाला कोणता पॉइंट मिळणार आहे? A पॉइंट मिळणार आहे. आणि AB डिस्टन्स किती आहे? 5 सेंटीमीटर. त्यानंतर कंपासमध्ये आपण 5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ आणि B पासून 5 सेंटीमीटर डिस्टन्सवर या ठिकाणी A बिंदू आपण काढून घेऊ. पहा, पुढं काय करावं लागेल आपल्याला, कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्या, B बिंदू केंद्र माना
आणि या ठिकाणी मिळणाऱ्या पॉईंटला आपण ए म्हणू आणि त्यानंतर ए आणि सी जोडून घेऊ आपणाला दिलेला त्रिकोण मिळेल. आता या ठिकाणी पहा की हा दिलेला गिव्हन ट्रायंगल मिळाल्यानंतर आपल्याला दुसरा ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करावायचा आहे, ज्याच्या बाजू 3/4 टाइम्स आहेत. आता या ठिकाणी आपण याला दोन पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो की या ट्रायंगलची सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करा. आपण हे पाहिले. तर या ठिकाणी आपणाला 3/4 टाइम्स ऑफ करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ धिस ट्रायंगल असं ज्यावेळी दिलेले त्यावेळी आपल्या हे लक्षात येणं गरजेचं आहे की या त्रिकोणाशी जो काही दुसरा ट्रायंगल सिमिलर असणार आहे त्या ट्रायंगलच्या बाजू या मूळ त्रिकोणाच्या 3 छेदस्थानी 4 पट आहेत. याचा अर्थ जो काही नवीन ट्रायंगल आपल्याला या मूळ ट्रायंगलशी सिमिलर मिळणार आहे तो लहान असणार, कारण या ठिकाणी 3/4 हा जो फ्रॅक्शन आहे 3 छेदस्थानी 4 पट ही 1 पेक्षा लहान येते किंमत. त्यामुळं नंतर जो काही मिळणारा त्रिकोण आहे हा लहान येणार. आता सिमिलॅरिटीचा विचार केला आपण या ट्रायंगलशी दुसरा जो आपण सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करणार आहोत त्या दोन ट्रायंगलच्या साईडचा जर रेशो पाहिला तर मूळ त्रिकोणाच्या बाजू आणि त्याच्याशी समरूप मिळणाऱ्या दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू यांचं गुणोत्तर काय मिळेल, हे 4:3 मिळेल. हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी 3 आणि 4 हे कोणत्या ट्रायंगलसाठी वापरायचे रेशोच्या फॉर्ममध्ये जर हे दिलेलं असेल तर त्यावेळी हे लक्षात येणं गरजेचं आहे आपल्याला. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल पाहूत आपण. ही रचना पुढे आपण कशी करतोय, दुसरा ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करतोय आपण. या ठिकाणी 1 व्हर्टेक्स कॉमन ठेवून आपण ही कन्स्ट्रक्शन करायलो. या ठिकाणी हीच कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी वेगळा त्रिकोण या ठिकाणी या मूळ त्रिकोणाच्या ज्या काही बाजू आहेत त्या बाजू आणि नवीन तयार होणाऱ्या त्रिकोणाच्या बाजू यामधली पट माहित आहे. दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजू आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि स्वतंत्र अशा पद्धतीचा समजा या ठिकाणी PQR ट्रायंगल काढू शकतो. काही अडचण येणार नाही. परंतु आपण या ठिकाणी जे काही दोन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला लागलो आहोत हा मूळ त्रिकोण आणि त्याच्याशी सिमिलर ट्रायंगल याच्यामध्ये 1 व्हर्टेक्स कॉमन ठेवून ही रचना करायला लागलो. स्वतंत्रही दोन त्रिकोण काढता येतात, काढता येत नाहीत असं म्हणता येत नाही. परंतु आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं देण्यात आलेली आहेत म्हणून आपण या अशा पद्धतीने ही रचना करू लागलेलो आहोत. आता या ठिकाणी पहा आपण काय करतो, बी बिंदूजवळ विशिष्ट मापाचा कोन करणारा किरण या ठिकाणी सुरुवातीला काढतो आणि त्या किरणावर किती आर्क ड्रॉ करतो, 4 आर्क. या ठिकाणी मी यापूर्वी उल्लेख केलेला होता की जो काही रेशो दिलेला आहे, जी काही पट दिलेली त्यामधला जो काही मोठा अंक आहे तेवढे आर्क ड्रॉ करा. आता पहा की हा मूळ त्रिकोण आणि मिळणारा त्रिकोण यांच्या साईडचा रेशो 4:3 मिळणार आहे. म्हणजे या मोठ्या त्रिकोणाच्या बाजू 4च्या पटीत आणि लहान त्रिकोणाच्या बाजू 3च्या पटीत, पण ती पट आपल्याला समान घ्यावी लागेल. मग मोठ्या त्रिकोणाच्या बाजू जर 4च्या पटीत असतील तर हे 4 पार्ट आपण मोठ्या त्रिकोणासाठी वापरावे लागतील आणि त्या 4 पार्ट पैकी 3 पार्ट लहान त्रिकोणासाठी वापरावे लागतील. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला होता की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा रे काढला, रेवर या ठिकाणी आपण 4 आर्क ड्रॉ केल्यानंतर सी पॉइंट हा कोणत्या पॉइंटला जोडावायचा आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे या ठिकाणी एक्झाम्पलचं तुम्ही मीनिंग काय आहे, अर्थ काय आहे
हे सुरुवातीला समजून घ्या. आणि आपल्याला 4 पार्ट कोणत्या त्रिकोणासाठी वापरावे लागतील, त्यापैकी 3 पार्ट्स कोणत्या दिलेल्या रेशोप्रमाणे या ठिकाणी पार्ट वापरावे लागतील आपल्याला. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला काय करूत आपण की B4 हा बिंदू C ला जोडून घेऊ आणि त्याच्या या B4 हा जो काही सेगमेंट मिळणार आहे या सेगमेंटला पॅरलल लाईन कोणत्या पॉइंट मधून काढूत आपण B3 मधून काढू. म्हणजे या ठिकाणी BC आणि दुसरी जी या ठिकाणी समजा आपण C1 पॉइंट घेऊ, ही BC1 आणि BC या दोघांचं रिलेशन या ठिकाणी हे दिलेलं रिलेशन येतं का पाहू. कारण या ठिकाणी जी नवीन बाजू या ठिकाणी आपल्याला BC1 मिळणार आहे ही कशी असणार आहे, 3/4 ऑफ द करस्पॉन्डिंग और साइड ऑफ ओरिजिनल ट्रायंगल. मूळ त्रिकोणाच्या 3 छेदस्थानी 4 पट या ठिकाणी नवीन त्रिकोणाची बाजू मिळणार आहे. तर पाहू या ठिकाणी सुरुवातीला आपण या ठिकाणी B4 आणि C जोडून घेऊ. त्यानंतर त्याला B3 मधून पॅरलल लाईन काढू आणि या ठिकाणी जो काही पॉइंट मिळेल हा C1 असेल. मी यापूर्वी उल्लेख केला की ही BC1 ही हा जो सेगमेंट आहे, ही जी बाजू आहे या मूळ त्रिकोणाच्या 3 छेदस्थानी 4 पट होणार आहे. कारण एखाद्या रेषाखंडाचं विशिष्ट गुणोत्तरात विभाजन करणे ही रचना आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिली. त्यामुळे आपण या ठिकाणी अशा पद्धतीच्या रचनेचा सराव केल्यानंतर हळूहळू या सर्व बाबी आपल्या लक्षात येतील. आता पुढे काय करावं लागेल, तर हा बिंदू आपल्याला C1 असं याला म्हणलं तर C1 मधून आपण AC ला समांतर रेषा काढावी लागेल आणि ही समांतर रेषा काढल्यानंतर ती समांतर रेषा AB ला ज्या ठिकाणी छेदेल त्या पॉइंटला आपण A1 म्हणतो. म्हणजे नवीन त्रिकोण मिळेल आपल्याला A1 B आणि C1. पहा आपण या C1 मधून काय करू, AC ला पॅरलल काढू जी AB ला A1 मध्ये छेदेल त्याला A1 म्हणू. आणि जो काही नवीन A1 B C1 हा जो का आपण ग्रीन शेडनं दाखवलेला ट्रायंगल आहे या ट्रायंगलच्या बाजू साइड्स या कशा असल्या पाहिजेत, 3/4 टाइम्स ऑफ ABC. ABC त्रिकोणाच्या बाजूंच्या 3/4 टाइम्स या A1 B C1 या ट्रायंगलच्या बाजू असतील. तर पहा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी समरूप त्रिकोणाची रचना करू शकतो. आता या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये थोडी भाषा वेगळी आहे. कधी कधी आपल्या लक्षात आलं नसेल की मी साईडचा रेशो हा 4:3 असं म्हणलो, परंतु त्यावेळी मी सुरुवातीला मोठ्या त्रिकोणाच्या बाजूचा उल्लेख आधी केलेला होता आणि लहान त्रिकोणाच्या बाजूचा उल्लेख नंतर केलेला होता. म्हणून मी आणखी एक वेळा सांगतो की एखादं सिमिलर ट्रायंगल किंवा सिमिलर ट्रायंगलच्या कन्स्ट्रक्शन करत असताना आपण दिलेलं एक्झाम्पल काळजीपूर्वक वाचा आणि या ठिकाणी मूळ त्रिकोणापेक्षा आपणाला जो कन्स्ट्रक्ट करावासाठी सांगितलेला त्रिकोण आहे तो लहान आहे की मोठा आहे ही गुणोत्तरावरून ठरवा आणि ती रचना करा. तर अशा पद्धतीनं आपण समरूप त्रिकोणाच्या रचना करू शकतो. धन्यवाद.